हाय एव्हरीवन, कशा मित्रांनो तुम्ही बघा आता पॉलिटिकल मॅथ अँड कॉमर्स कोचिंग क्लासमध्ये आपल्या संपूर्ण विद्यार्थ्यांचं हार्दिक स्वागत आहे. तर बघा आता विद्यार्थी मित्रांनो, आपण एनएपी मध्ये बीकॉम सेकंड इयर सेमिस्टर थर्ड कंपनी अकाउंट व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स बघितला. व्हॅल्युएशन ऑफ काय बघितला बेटा? शेअर. सेकंड नंबरचं एक्झाम्पल जे आता आपल्याला आहे हे सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे की नाही. या पहिले सुद्धा एक एक्झाम्पल झालेलं आहे आपलं. तर आता सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो, आता हे सुद्धा आपलं छोटं असल्यामुळे हे सुद्धा आपण व्हाईट बोर्डावरती लिहिलं आहे, नाही तर मग आपण स्क्रीनवरती गणित देत असतो. तर आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला यामध्ये गणित जे आहे या गणितामध्ये काय सांगितलेलं आहे सगळ्यात पहिले बघायचं की व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स. काय आहे व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स? व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की बा फाइंड आउट इंटरन्सी व्हॅल्यू मेथड. कोणती मेथड बेटा? इंटरन्सी व्हॅल्यू मेथड. मग आता इंटरन्सी व्हॅल्यू मेथड म्हणजे कोणती मेथड असते सर? इंटरन्सी व्हॅल्यू मेथड या व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मध्ये सुद्धा तुम्हाला मेथड दिलेल्या आहेत. आणि आपलं पहिलं चॅप्टर गुडविल ऑफ शेअर्स, व्हॅल्युएशन ऑफ गुडविल झालेलं आहे, ते तुम्ही पूर्ण बघा, तुम्हाला आउट ऑफ मार्क मिळतील, मला याची गॅरंटी आहे. फक्त तुम्ही बघा विद्यार्थी मित्रांनो. आणि आतापर्यंत व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा कर जा. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे अगर काही विद्यार्थ्यांना लाईव्ह बॅच सुद्धा अगर जॉईन करायचे असतील गुगल मीट वरती तर तुम्ही ते करू शकता. तर तुम्ही मला मेसेज करा, कॉल करा, मी तुम्हाला गुगल मीट वरती तुम्हाला लिंक शेअर करेल. ओके मित्रांनो, तर बघा तर त्यामध्ये सुद्धा गणित जास्त मिळतात, युट्यूबवर सुद्धा तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट मिळतात. तर बघा आता आपण सेकंड नंबरचं जे एक्झाम्पल आहे ते बघूया. आता तर यामध्ये आपल्याला सुरुवातीला इथं फायनान्शियल पोझिशन ऑफ लिमिटेड कंपनी ऑन 31 डिसेंबर 2005 द बॅलन्स शीट आहे की नाही ऑफ लिमिटेड कंपनी म्हणून दिलेला आहे. डिस्क्लोज द फॉलोइंग पोझिशन्स. म्हणजे आपल्याला आता ही बॅलन्स शीट दिलेली आहे बेटा. काय दिलेली आहे त्यांनी? बॅलन्स शीट. मग या बॅलन्स शीट मध्ये आता आपल्याला इंटरन्सी व्हॅल्यू मेथड दिलेली असते. मग बॅलन्स शीट दिलेली असेल, मुलं कन्फ्युज होतात की गणित व्हॅल्युएशन ऑफ गुडविलचा आहे की व्हॅल्युएशन ऑफ शेअरचा आहे. पहिले हे बघायचं की ती मेथड कोणती आहे सगळ्यात पहिले, कारण की इंटरन्सी व्हॅल्यू मेथड ही व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स मध्ये असते, गुडविल मध्ये नसते. ही काढताना कशी करायची? असेट मधून एक्सटर्नल लायबिलिटी मायनस करतात. असेट मधून एक्सटर्नल लायबिलिटी काय करतात बेटा? मायनस. असेट मधून एक्सटर्नल लायबिलिटी मायनस. हे गोष्ट सगळ्यात पहिले लक्षात ठेवायची. तर मग तुम्हाला आता बघा विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात पहिले आपण एक या प्रकारची आखणी करूया. बघा आखणी तुम्हाला सगळ्यात जास्त महत्वाची असते, आखणीमुळेच मार्क मिळत असतात. तर कॅल्क्युलेशन ऑफ नेट असेट म्हणजे आपण कॅल्क्युलेशन ऑफ नेट असेट काढूया. काय काढूया बेटा? नेट असेट. पर्टिक्युलर अमाऊंट आणि अमाऊंट. इन द बुक्स ऑफ वगैरे हेडिंग टाकायचं, नाही टाकलं तरी चालते. कॅल्क्युलेशन ऑफ नेट असेट दाखवलं तरी चालेल. वरती इन द बुक्स ऑफ ज्या कंपनी दिलेले असेल त्या कंपनीचं नाव आणि 31 डिसेंबर. बघा आता इथं आपण दाखवूया पहिले टोटल असेट. टोटल असेट, तर टोटल असेट काय काय दिलेली आहे बघा. ही टोटल असेट आपल्याला दिलेली आहे. आता तर टोटल असेट अगर ऍडजस्ट मध्ये तुम्हाला ऍडजस्ट मध्ये दिलेल्या अमाऊंट असतील तर पहिले तुम्हाला ऍडजस्टमेंटच्या अमाऊंट घ्यावं लागतील ज्या मार्केटच्या असतात. फिक्स असेट व्हॅल्यू 3,50,000. द गुडविल ऍट ₹50,000. हे पहिले वाचून घ्यायचं बेटा कधी बी. तर आपण हे जे वाचलेलं आहे असेट, फिक्स असेट, त्याचा अर्थ फिक्स असेटची व्हॅल्यू वरती दिलेली आहे आपल्याला 5 lakhs आणि खाली दिलेली आहे 3,50,000. 3 लाख किती? 50,000. तर बघा आता इथं लिहूया आपण पहिले सुरुवातीला फिक्स असेट्स आहे की नाही. फिक्स असेट किती आहे बेटा? फिक्स असेट 3,50,000. 3,50,000. त्याच्यानंतर करंट असेट हे दाखवायची. करंट असेट बघा मित्रांनो, दिसते ना करंट असेट. करंट असेट किती आहे? 2 lakhs. ऍडजस्ट मध्ये नाही आहे त्यामुळे आपण जी इथं दिलेली असेल तेच घ्यायची. हे 2 lakhs. ओके. त्यानंतर आपल्याला गुडविल दिलेला 40,000, परंतु खाली सांगितलं द गुडविल ऑफ ऍट 50,000. गुडविलची व्हॅल्यू किती दिलेली आहे आपल्याला? 50,000. मग इथं दाखवायची आपल्याला गुडविलची व्हॅल्यू. गुडविल 50,000. ओके. आता या सगळ्याची आपल्याला करायची आहे ऍडिशनल. काय करायचे बेटा? ऍडिशनल. तुम्ही तोंडी बी करू शकता. 3 + 2 5 होतात आणि 15 50 1 lakhs म्हणजे 6 lakhs. किती होतात बेटा? 6 lakhs.
मग आता आपल्याला कॅल्सी, तुम्हाला कॅल्सी अवेलेबल आहे पेपरमध्ये, तुम्ही कॅल्सीचा वापर करा. 6 lakhs आहे की नाही. याला नाव द्यायचं टोटल असेट, फक्त टोटल हे असेट, नेट असेट आलेली नाही, नेट असेट आपली आलेली नाही. त्यानंतर आता कसं असते, आता तुम्हाला एक्सटर्नल लॅबिलिटी, एक्सटर्नल काय लिहायचं असते बेटा, लॅबिलिटीज. एक्सटर्नल लॅबिलिटीज. बघा आता एक्सटर्नल लॅबिलिटी, हे तुम्ही स्पेलिंग पूर्ण लिहिलं, मी आता इथं जागा कमी असल्यामुळे थोडंसं शॉर्टकट लिहिलं. एक्सटर्नल लॅबिलिटीज. तर एक्सटर्नल लॅबिलिटी मध्ये पद घ्यायचे असतात बेटा आता आपल्याला. तर एक्सटर्नल लॅबिलिटीचे पद कोणकोणते, तर बघा आता एक्सटर्नल लॅबिलिटीला तुम्हाला करंट क्रेडिटर जे दिलेले असतात ते क्रेडिटर घ्यायचे, करंट लॅबिलिटी घ्यायची, आणि डेबिंचरची अगर ऍडजस्टमेंट दिलेली असेल, या डेबिंचरची ऍडजस्टमेंट दिलेली असेल तर त्या ऍडजस्टमेंट सुद्धा तुम्हाला घ्यावी लागते. आता सध्या डेबिंचरची ऍडजस्टमेंट आपल्याला काहीच दिलेली नाही आहे, त्यामुळे फक्त डेबिंचर्स म्हणून आता आपल्याला दाखवायचं. डेबिंचरची ऍडजस्टमेंट आहे का, नाही आहे दिलेली, मग फक्त डेबिंचर्सच लिहायचं असते, आहे की नाही. डेबिंचर्स. त्यानंतर डेबिंचर्स आहे आपल्याला 1 lakhs. किती आहे बेटा, डेबिंचर्स 1 lakhs आहे की नाही. त्यानंतर आता करंट लॅबिलिटी, करंट लॅबिलिटी, मग करंट लॅबिलिटी सुद्धा दाखवा, करंट लॅबिलिटीज. ओके, करंट लॅबिलिटी किती दिलेला आहे आपल्याला, 1,30,000. 1 lakh किती, 30,000. तर बघा 1,30,000, हे बघा करंट लॅबिलिटी 1,30,000 रुपये आहे बेटा, करंट लॅबिलिटी 1,30,000, 1,30,000. त्यानंतर अजून यामध्ये सुद्धा आता प्रॉफिट लॉस येत नसते, रिझर्व्ह फंड येत नाही, आणि लॅबिलिटी सुद्धा, लॅबिलिटी ऑफ शेअर्स नाही, ते तुम्हाला शेअर्स फॉर्म्युल्यामध्ये युज करावं लागतील. कशामध्ये युज करावं लागतील, फॉर्म्युल्यामध्ये. ओके, हे झालं. आता यांची तुम्हाला करायची ऍडिशनल, काय करायचे, 2,30,000. 2,30,000 त्याला नाव द्यायचं आहे तुम्हाला टोटल. ही जी आलेली आहेत याला नाव द्यायचं, म्हणजे टोटल एक्सटर्नल लॅबिलिटीज. बघा हे लॅबिलिटीज, एक्सटर्नल लॅबिलिटीज. मग आता यामधून हे अमाऊंट मायनस करत असतात, काय करत असतात बेटा, मायनस. मग या असेट मधून एक्सटर्नल लॅबिलिटी करायची तुम्हाला मायनस, असेट मधून एक्सटर्नल लॅबिलिटी मायनस. 4 मार्कासाठी गणित येणार आहे बेटा, तुम्ही मिस करू नका. तुम्ही काय करता, स्किप करता, नाही तर गणित मिक्स करून देता. तर बघा तुम्हाला एकदम स्टेप बाय स्टेप मी शिकवत आहे, 100% तुम्ही पास होसाल याची मला गॅरंटी आहे. तुम्ही फक्त बघा. आता आपली येणार आहे नेट असेट. नेट असेट हे मायनस केल्यानंतर, तर 2 lakhs मधून 6 lakhs मधून 2,30,000 मायनस केल्यानंतर 3,70,000. 3 लाख किती येणार, 70. 6 लाख मधून 2,30,000 गेले, 6 मधून 2 गेले, 4 राहतात, 4 मधून 30 गेले, 3,70,000. याला आपण नाव दिलं नेट असेट. काय नाव दिलं बेटा, नेट असेट. म्हणजेच आपली आता नेट असेट आपल्याला मिळालेली आहे. त्यानंतर आता आपल्याला लावायचा, आपल्याला फॉर्म्युला लावायचा बेटा, फॉर्म्युला कॅल्क्युलेशन व्हॅल्युएशन्स ऑफ शेअर्स. व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स आहे की नाही. मग व्हॅल्युएशन ऑफ शेअर्स बाय इंटरन्सी व्हॅल्यू मेथड. आता मी यावेळेस असं लिहून दिलं सेकंड नंबरच्या एक्झाम्पल मध्ये. फर्स्ट नंबरच्या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन ऑफ डायरेक्ट इंटरन्सी मेथड सांगितलं होतं, तर तसंही लिहिलं तरी चालते किंवा या पद्धतीमध्ये लिहिलं तरी चालेल. तर डायरेक्टली याचं कॅल्क्युलेशन ऑफ इंटरन्सी मेथड किंवा इंटरन्सी व्हॅल्यू मेथड मार्क मिळतात, काहीच हरकत नाही. मग आता इंटरन्सी व्हॅल्यू मेथड, आय व्ही एम इज इक्वल टू नेट असेट अपॉन नंबर्स ऑफ इक्विटी शेअर्स. नंबर्स ऑफ इक्विटी शेअर्स, हे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स. मग नंबर ऑफ इक्विटी शेअर्स किती आहे, आय व्ही एम इज इक्वल टू नंबर ऑफ इक्विटी, हे नेट असेट. पहिली तर नेट असेट किती आली आपली, 3,70,000. हे 3,70,000
ओके, डिवायडेड बाय. बघा आता विद्यार्थी मित्रांनो, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आणि कॅपिटल ऑफ शेअर्स यामध्ये फरक आहे, कारण की यामध्ये दोन फॉर्म्युले येतात. नंतर तुम्हाला आज सध्या एकच फॉर्म्युला आहे, नंतर फॉर्म्युला वाढणार आहे. त्याच्यामुळे मी तुम्हाला समजून सांगतो. नंबर ऑफ इक्विटी शेअर्स अगर त्यांनी म्हटलं असेल तर हे जे नंबर ऑफ इक्विटी शेअर्स इथं दिलेले आहे कॅपिटल 4 lakhs आणि नंबर ऑफ इक्विटी शेअर्स हा जो आहे हा 10 आहे. हा किती आहे बेटा? 10. म्हणजे एक शेअरची किंमत, 1 शेअरची किंमत असते, एका पेनाची किंमत 10 रुपये, एकाची पेनाची किंमत 10 रुपये. तर मग आता हे 40 लाख कॅपिटल दिलेलं आहे. मग आता डायरेक्ट कॅपिटल कसं? तर मग ते पेन किती असणार? म्हणजे अगर तुम्हाला सांगितलं की ते पेन किती आहेत बेटा, 40 लाख रुपयाचे पेन आणले तुम्ही, तर एक पेन 10 रुपयाचा आहे. एक पेन 10 रुपयाचा, तर किती पेन आणली असती, आहे की नाही? तर तशा त्या पद्धतीमध्ये अगर त्यांनी शेअर्स म्हटलं तर शेअरची किंमत तुम्हाला काढण्यासाठी, नंबर ऑफ इक्विटी शेअर्स काढण्यासाठी काय करायचं बेटा, याला डिवायडेशन करायचं. याला काय करायचं? डिवायडेशन. बघा 4 lakhs, याला डिवायडेशन करायचं 10. याला डिवायडेशन किती करायचं? 10. बघा हा 1 0 कटला, हा 1 0 कटला. कोणत्याही संख्येनं 1 ला डिवायडेशन करा म्हणजे किती आले ते 40,000. म्हणजे 40,000 शेअर्स आहेत आपले, 40,000 पेन आहेत आपले, 40,000 पेन. एक पेन 10 रुपयाचा, एक पेन किती रुपयाचा? 10 रुपयाचा. तर बघा 4 लाख रुपयाच्या पेन होतील ते संपूर्ण. म्हणजेच तुम्हाला आता इथं दाखवा लागेल नंबर ऑफ इक्विटी शेअर्स आहेत तुमचे 40,000. नंबर ऑफ 40,000. आता इथं जागा खाली नाही आहे, त्यामुळे मी या बाजूला लिहित आहे. तर याला डिवायडेशन करायचं. याला काय करायचं? हे 4 0 कट, हे 4 0 कट, 37. त्याला डिवायडेशन करा 4, म्हणजेच हे येणार आहे 9.25. 9.25 हे तुमचं इथं गणित संपलेलं आहे. आलं का लक्षात बेटा? 9.25, 9.25. अगर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब सुद्धा करा मित्रांनो. आणि तुम्हाला अगर लाईव्ह बॅच जॉईन करायचे असतील तर गुगल मीट वरती तुम्हाला लाईव्ह बॅच सुद्धा जॉईन करायला मिळतील. ओके, जय हिंद, जय महाराष्ट्र. हा स्क्रीनशॉट काढायचा असेल पहिले स्क्रीनशॉट काढून घ्या. तुमचा स्क्रीनशॉट आला असेल, बर ठीक आहे. ओके, आलं लक्षात? जय हिंद, जय महाराष्ट्र.